विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली। महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि विकसित करण्यासाठी आश्वासनांची लयलूट केली आहे। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या पाहूया। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली। प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय। यात आता राजकीय पक्षांकडून निवडणुकांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत। रविवारी सकाळी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांचाही जाहीरनामा प्रसिद्ध केला। आघाडीच्या जाहीरनाम्याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलंय। मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट आहे। महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये, महिलांना एसटी बसचा प्रवास मोफत, 6 सिलेंडर प्रत्येकी 500 रुपयात, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेडीला 50,000 रुपये प्रोत्साहनपर सूट। पण या घोषणा इथेच थांबत नाहीत, तर 300 युनिटपर्यंत वापर असणाऱ्या ग्राहकांचं 100 युनिटपर्यंतचं वीज बिल माफ, युवक कल्याणासाठी युवा आयोग, बार्टी आणि सारथी मार्फत देण्यात येणारा शिष्यवृत्ती निधी वाढवणार, MPSC परीक्षा वेळापत्रक आणि निकाल 45 दिवसात जाहीर करणार, राज्यात जातनिहाय जनगणना करणार, अशी एकूण 35 आश्वासनं यामध्ये देण्यात आली आहेत। महाराष्ट्र के प्रगति और विकास के लिए हमारा विजन 5 मुख्य पिलर्स हैं। एक, खेती बाड़ी और ग्रामीण विकास, उद्योग और रोजगार, शहरी विकास, पर्यावरण तथा जनकल्याण पर आधारित है। महाराष्ट्र की तरक्की और खुशहाली के लिए हम अपना मैनिफेस्टो महाराष्ट्रनामा आपके समक्ष रखते हैं। महागाईचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्यांचा तोडगा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही केलेली आहे। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून आश्वासनांची लयलूट केल्यानंतर भाजपनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसची आश्वासनं ही खोटी असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। तुम्ही तर जातीय जनगणना करण्याचाच निर्णय केला। आम्ही लाडकी बहीण योजना केली, किती पोट दुखलं, त्याच्यावर औषध नव्हती, एवढं पोट दुखलं। आता काय म्हणतात, आता आम्ही देतो, आम्हाला म्हणाले आता राज्य दिवाळखोरी निघणार। म्हणजे बहिणींना माहिती आहे सावत्र भावापेक्षाही वाईट काय कोण वागलं। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की ते चाची नंबर 420 होती ना, चाची 420, हे सी फॉर चाची होती, हे सी फॉर काँग्रेस 420 आहे। खोटं बोलतात, फार गंभीरतेने घेऊ नका। यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे आता सगळ्याच पक्षांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी आश्वासनांची खैरात केल्याचं दिसतंय। आता मतदार कुणावर विश्वास ठेवणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।